Dear student, in the last video we have started the new poem, The Inkscape Rock, written by British poet Robert Southey. I have introduced about the poet and also we have completed first some paragraphs, some stanzas of these poems, and today we will discuss on the next stanzas the remaining poem. Today we will discuss here the first 3-4 stanzas we have completed, and today we will discuss on the next part. तर सुरुवातीला आपण काय बघितलं की हा जो रॉबर्ट साऊदी हा जो कवी आहे तो विल्यम वर्ड्सवर्थ आणि सॅम्युअल कोलरिज यांच्या समकालीन असा हा कवी आहे, ब्रिटिश कवी आहे. कवी रॉबर्ट साऊदी हा वसंत ऋतूतल्या एका स्तब्ध सकाळी शांत समुद्रावरून निघालेल्या एका जहाजाचं वर्णन द इन्स्केप रॉक या कवितेत करतो आहे. The poet Robert Southey begins the poem The Inkscape Rock with a sailing ship on calm waters on a windless spring morning. One morning a ship lay still in the quiet waters. The waves splashed over the Inkscape rocks, and the Inkscape bell, without ringing it, the abbot of Aberbrothock had placed it so the bell's ringing would be heard and sailors could avoid the rocks. Even when the rocks were hidden by high tides, high waves, the rough waves would cause the bell to ring. Sailors who could not see the rocks heard the bell, and they steered their ship away safely, and they blessed the abbot for saving them. आणि ही जी धोकादायक इन्स्केप खडक जो आहे स्कॉटलंडच्या जवळ असणारा, त्या खडकाजवळ ॲबट हा जो ॲबब्रोथोकचा जो ख्रिस्ती मठाधिपती आहे, हेड ऑफ दॅट मॉन्क, त्या मठाचा जो मठाधिपती आहे त्याचं नाव ॲबट आहे, तो ॲबब्रोथोक या ठिकाणचा ॲबट आहे. त्यानं ती बेल त्या ठिकाणी त्या इन्स्केप रॉकवरती बसवलेली आहे, त्या धोकादायक खडकावरती ती बसवलेली आहे. ही जी घंटा आहे त्या खडकावरती लावलेली आहे. ती ज्यावेळेला वाजते, ती बेल ज्यावेळेला रिंग होते, वाजते, त्यावेळेला तिथून जाणारे जे खलाशी आहेत, जहाज घेऊन जाणारे जे सेलर्स आहेत, त्यांना ती एक धोक्याची सूचना मिळते आणि त्या बेलमुळं त्या खडकावर त्या जहाज जे आहेत त्या आपटण्याचा, धडकण्याचा धोका टळतो. विशेषतः ज्यावेळेला स्ट्रॉंग वेव्ज असतात, रफ वेव्ज असतात, विंड जोराचा असतो, मोठा वारा असतो, भरती वगैरे असते, भरतीच्या लाटांमुळे हा खडक काय होतो तर लपला जातो. तिथं पाणी असतं, इतर वेळेला तो खडक रिकाम असतो, मोकळा होतो, परंतु विशेषतः भरतीच्या वेळेला तो खडक झाकला जातो आणि अशा वेळेला अपघात होतो. त्या उसळत्या लाटांमुळं काय होतं की अपघात होण्याची शक्यता दाट असते आणि अशा वेळेला तो अपघात होऊ नये म्हणून त्या ॲबटनं तो बेल, त्या घंटा त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि त्या घंटेमुळं, त्या बेलमुळं त्या खलाशांना खडक जरी नाही दिसला तर त्या घंटेचा आवाज ऐकू येतो, त्या लाटांमुळे ती घंटा वाजते. दॅट बेल रिंग्स बिकॉज ऑफ द रफ वेव्ज और द टाइड्स, अँड हिअरिंग दॅट साऊंड ऑफ दॅट बेल द सेलर्स स्टिअर्ड देअर शिप अवे सेफली. ते जे खलाशी आहेत त्या आवाजांमुळं ते समजून जातात की या ठिकाणी हा इन्स्केप रॉक आहे आणि ते आपली जी जहाज आहे ते सुखरूपपणे तिकडून वळवून दूर नेतात. अँड दे ब्लेस्ड टू द ॲबट फॉर सेव्हिंग देम. आणि ज्यानं ती बेल लावलेली आहे त्या कित्येक वर्षापूर्वीच्या त्या ॲबटला ते आशीर्वाद देतात की धन्यवाद, तुला धन्यवाद आहेत की तू आमचे प्राण वाचवलास, अशाबद्दल ते त्याला आशीर्वाद देतात. आणि मग पुढं बघा, पेज नंबर 105, सेकंड स्टांजा.
तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी एका क्वेश्चनवरती थोडीशी चर्चा करायची आहे, या पहिल्या काही स्टांजाजवरती. गिव्ह द रिझन्स फॉर द सेलर्स ॲप्रिशिएशन ऑफ द ॲबट. ते जे खलाशी आहे त्या ॲबटचं ते कौतुक का करतात, त्याला आशीर्वाद ते का देतात. बघा काय सांगता येईल. आपण ज्याच्यावरती आत्ताच चर्चा केली त्या पहिल्या स्टांजाजवरती. गिव्ह सम रिझन्स फॉर द सेलर्स हू ॲप्रिशिएट फॉर द ॲबट. खलाशी ॲबटचं कौतुक का करतात त्याची काही कारणं सांगा. काय सांगता येईल. देअर वेअर सम डेंजरस रॉक्स नियर द स्कॉटिश कोस्ट. द ॲबट ऑफ ॲबोब्रोथोक हॅड प्लेस्ड अ बॉय अँड फिक्स्ड अ बेल ऑन इट near those rocks. If the sea was rough, sailors could spot the boy. Even in the darkness, the rough sea made the bell ring. विशेषतः अंधाराच्या वेळेला सुद्धा ती बेल रिंग होते. So by day or night, the abbot's bell saved the sailors. रात्र असो किंवा अंधार असो किंवा दिवस असो, कोणत्याही वेळेला ती बेल रिंग होते त्या दगडावरती असणारी. अँड इट कुड सेव्ह द लाईफ ऑफ दॅट सेलर्स अँड देअर शिप्स फ्रॉम दॅट ट्रेचरस डेंजरस इन्स्केप रॉक. अँड बिकॉज ऑफ दॅट सेलर्स ब्लीज्ड द ॲबट. म्हणून ते ॲबटचं ॲप्रिशिएट करतात, त्याचं कौतुक करतात, त्याला आशीर्वाद देतात. सो डिअर स्टुडंट, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस पोयम, page 105, second stanza. The sun in heaven was shining gay. The sun in heaven was shining gay. All things were joyful on that day. The sea birds screamed as they wheeled around. बघा, व्हील्ड राऊंड म्हणलेलं आहे, म्हणजे ते त्याच्यावरती आपण चर्चा करूया. व्हील्ड राऊंड. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. स्प्रिंग हॅड मेड एव्हरीथिंग फील हॅपी. वसंत ऋतू आहे, सर्वत्र वातावरण कसं आहे की आनंदी आहे. स्प्रिंग हॅड मेड एव्हरीथिंग फील हॅपी अँड द सी बर्ड्स वेअर स्क्रीमिंग. त्या ठिकाणी असणारे जे काही समुद्र पक्षी आहेत ते या ठिकाणी स्क्रीमिंग करत आहेत, किलबिलाट करत आहेत. अँड इट सीम्ड ॲज इफ दे वेअर स्क्रीमिंग इन जॉय. आणि हे कशाचं प्रतीक आहे, ते आनंदानं किलबिलाट करत आहेत, त्यांना आनंद आहे. वसंत ऋतूमध्ये त्यांनाही आनंद झालेला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आहे, सकाळची वेळ आहे, उदार असं ऊन पडलेलं आहे, सर्वत्र काही अलबेल आहे आणि हवेत आनंदाने ते भराऱ्या मारत आहेत, असं वर्णन आहे. फील्ड अराउंड म्हणजे ते हवेमध्ये भराऱ्या मारत आहेत. कोण तर दॅट सी बर्ड, समुद्री पक्षी त्या हवेमध्ये भराऱ्या मारत आहेत. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. बघा कवीनं कशा पद्धतीची शब्दरचना या ठिकाणी केलेली आहे. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. गे डे, रायमिंग पेअर्स कसे आहेत बघा, म्हणजे शब्दरचना कशी केलेली आहे. आणि या कवितेमध्ये कवीनं अलंकारिक शब्दांचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे, कोणत्या पद्धतीची या ठिकाणी रायमिंग स्कीम आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण रायमिंग वर्ड्स कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो. तर या स्टांजामध्ये कवी रॉबर्ट साऊदी म्हणतो की द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. गे डे हे शब्द यमक जुळवणार आहे, त्याला आपण रायमिंग पेअर्स म्हणतो. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड, म्हणजे ते जे समुद्री पक्षी आहेत ते किलबिलाट करत आहेत. वसंत ऋतूचा त्यांनाही आनंद झालेला आहे, त्या आकाशामध्ये भरारे मारत आहेत. अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड, आणि त्यांच्या आवाजामध्ये एक जॉय आहे, एक आनंदाची भावना आहे.
आता फील्ड अराउंड म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपल्याला सांगितलं फील्ड अराउंड हा एक फ्रेज आहे बघा, WHEEL_DN अराउंड, फील्ड राऊंड. आता या ठिकाणी याचा अर्थ असा घ्यायचा की फील्ड राऊंड हिअर इम्प्लाइज अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांचा थवा आहे. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्लाईंग राऊंड इन सर्कल, आकाशामध्ये ते राऊंडमध्ये असं गोलाकार असे त्यांच्या थव्यामध्ये, आपण बऱ्याचदा बघतो बघा पक्षी आकाशामध्ये थव्याच्या रूपाने फिरत असतात, त्यांचा एक फ्लॉक असतो. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्लाईंग राऊंड इन सर्कल्स विच लुक्स लाईक अ व्हील, की जणू ते एक चक्र भासतं आहे. म्हणजे ही कवीची रचना बघा कशा पद्धतीने केलेला, म्हणजे त्यानं सांगितलं की हे पक्ष्यांचा जो थवा आहे तो जणू काय एक चक्र भासत आहे. The seabirds screamed as they filled around and there was joys in their sound. आता फील्ड अराउंडचा अर्थ या ठिकाणी असा आपण घेऊ शकतो की अ फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्लाईंग राऊंड इन सर्कल्स विच लुक्स लाईक अ व्हील. नेक्स्ट द बॉय, BUOY, बॉय याचा अर्थ फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस रॉक्स, म्हणजे धोकादायक ठिकाणाच्या जहाजांना सूचना देण्यासाठी ठेवलेली एक तरंगती खूण असते, त्याला बॉई म्हणतात. BUOY, अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस, धोकादायक ठिकाणांना ओळखण्यासाठी सूचना देणाऱ्या तरंगत्या खुणा, त्याला बॉई म्हणतात. द बॉय ऑफ द इन्स्केप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन, सीन ग्रीन. अगोदरच्या कडव्यामध्ये गे डे, राऊंड साऊंड, ह्या काही रायमिंग पेअर्स आहेत, रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स, म्हणजे शब्दांच्या जोड्या आहेत. तसं ह्या सेकंड पॅरेग्राफमध्ये द बॉय ऑफ द इन्स्केप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. आता बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला सीन ग्रीन ही जोडी पाहायला मिळते. आणि त्यानंतर काय म्हटले बघा, सर राल्फ द रोवर. आता तो जो राल्फ आहे तो एक त्या जहाजावरचा एक समुद्री चाचा म्हणायचं त्याला, की तो लूटमार करतोय, त्यामुळे त्याला पदवी दिलेली आहे बघा, सर ही एक पदवी आहे. आणि राल्फ द रोवर, सर राल्फ द रोवर सी पायरेट म्हणायचं त्याला, काय म्हणायचं, सी पायरेट, समुद्री चाचा, लूटमार करणारा असा हा लुटारू आपण म्हणू शकतो. आणि स्पेक म्हणजे काय, SPECK, स्पेक अ टिनी डॉट, लहान ठिपका. अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन म्हणजे काय, तर बघा मराठीमध्ये आपण म्हणतो की राल्फ या समुद्र चाच्याने मालवाहतूक करणारी अनेक जहाजे त्याने लुटलेली आहेत, अनेक लोकांना त्यानं ठार केलेला आहे. तो श्रीमंत आणि बलाढ्य आहे आणि तो समुद्रामध्ये विहार करत आहे. द बॉय ऑफ द इन्स्केप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक, स्पेक म्हणजे अ टिनी डॉट म्हणायचं त्याला, छोटासा एक ठिपका. स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. सर राल्फ द रोवर वॉकड हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि त्याची नजर, तो जो स्पेक आहे, तो जो छोटा असा जो ठिपका आहे त्याच्यावरती त्याची नजर गेलेली आहे राल्फची. राल्फ इज अ पायरेट, ही रॉब्ड प्रेशियस कार्गो ऑफ शिप्स अँड किल्ड द पीपल ऑन बोर्ड. अनेक लोकांना त्यानं ठार केलेलं आहे, अनेक जहाजं त्यानं लुटलेली आहेत. ही रोम्ड द सी अँड हॅड ग्रोन रिच अँड पॉवरफुल. आणि मग त्याची नजर ज्या वेळेला त्या डार्कर स्पेकवरती गेली, त्या डॉटवरती गेली, त्यावेळेला हा जो राल्फ द रोवर आहे त्याची नजर तिकडे गेलेली आहे. आणि त्यानं मग काय केलेलं आहे बघा, ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग.
हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे हा स्टांजा आहे. बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. त्याचा जो उद्देश होता त्या राल्फचा तो दुष्ट होता. त्याला ती जी बेल आहे ती काढायची होते. या ठिकाणी आपल्याला त्याच्या मानसिक अवस्थेचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घडतं बघा या स्टांजामधून. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इट मेड हिम विसल. इट मेड हिम सिंग. हिज हर्ट वॉज मीरफुल टू एक्सेस. बट द रोवर्स mirth was wickedness. Here are the poet described the state of mind of that Ralph. काय सांगितलंय कवीनं? The Ralph the rover also felt the effects of the season of spring. He felt very cheerful. त्यालाही या ठिकाणी त्या वसंत ऋतूच्या आनंदी वातावरणाप्रमाणे त्यालाही आनंद झालेला आहे. त्याचाही इफेक्ट त्याच्यावरती झालेला आहे. ही विसल्ड अँड सॅंग ॲज ही वॉकड अराउंड ऑन द डेक. ज्यावेळेला त्या जहाजाच्या डेकवरून तो चालतो आहे त्यावेळेला तो काय करतो आहे? तो शिटी वाजवतो आहे, ते शीळ घालतो आहे. अँड ही फेल्ट अ व्हेरी चिअरफुल. तो आनंदी दिसतो आहे, तो शीळ घालतो आहे. ही विसल्ड अँड सॅंग ॲज ही वॉकड अबाउट ऑन द डेक अँड ही वॉज इन अन एक्स्ट्रीमली हॅप्पी स्टेट ऑफ माइंड. त्याचं जे माइंड आहे ते हॅप्पी आहे. वसंत ऋतूप्रमाणे त्यालाही त्या वातावरणाचा, त्या सकाळच्या शुभ्र अशा सकाळचा त्यालाही आनंद झालेला आहे. तो शीळ घालत आहे म्हणजे तो आनंदी आहे. ही वॉज इन अन एक्स्ट्रीमली हॅप्पी स्टेट ऑफ माइंड. बट हिज जॉय वॉज इव्हिल इन इंटेन्शन. परंतु त्याचा जो आनंद आहे तो त्याच्या उद्देशातून आपल्याला स्पष्ट होतो की तो इव्हिल माइंड आहे. त्याचं इंटेन्शन, त्याचा जो उद्देश आहे तो दुष्ट आहे. त्याला काय करायचं आहे तर त्याला ती बेल काढून टाकायची आहे, असा त्याचा तो उद्देश या ठिकाणी आहे. द राल्फ द रोवर विसल्ड ॲज ही वॉकड ऑन हिज शिप्स डेक. ही नोटिस्ड द बॉय. आणि त्याला तो जो ठिपका आहे तो त्याला दिसतो आहे की त्या दगडासाठी, त्या इन्स्केप रॉकसाठी नोटीस करण्यासाठी लावलेला तो बेल. ही नोटिस्ड द बॉय. ही वॉज इन अ जॉली मूड अँड थॉट ऑफ अ मिस्चिवियस वे टू डिस्ट्रॉय द गुड डीड ऑफ द ॲबट. आणि ॲबटनं जी चांगली गोष्ट लोकांसाठी केलेली आहे त्याची खोडी करावी असं त्या राल्फला वाटलेलं आहे. त्याचा इंटेन्शन, त्याचा उद्देश जो आहे तो दुष्ट आहे. ही वॉज जीलस ऑफ द वे द सेलर स्पोक थँकफुल अबाउट द गुड मॅन. तो असं का करतो आहे तर त्याला जीलस होत आहे. त्याला त्या ॲबटला जे लोक कृतज्ञता व्यक्त करतात त्याचं त्याला जेलसी होत आहे. आणि म्हणूनच तो काय करतो आहे की त्या इन्स्केप रॉकपाशी जहाजाला दिशा दाखवणारी जी त्याला खूण दिसलेली आहे, खुशीत असल्यामुळं ॲबटच्या चांगल्या कृत्याचा विध्वंस करण्याची दुष्ट कल्पना त्याला त्यावेळेला सुचलेली आहे. ही थॉट टू डिस्ट्रॉय दॅट बेल बिकॉज ऑफ द जेलसी ऑफ द सेलर्स गिव्हिंग द थँक्स टू द ॲबट. ॲबटला लोक जे थँक्स मानतात त्याच्याबद्दल त्याला जेलसी वाटते आहे. आणि म्हणून तो काय करतो आहे की ती बेल त्या ठिकाण उकडून टाकण्याची त्याला कल्पना सुचलेली आहे. ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इट मेड हिम विसल. इट मेड हिम सिंग. हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. बट द रोव्हर्स मर्थ वॉज विकेडनेस. म्हणजे या ठिकाणी तो जो आहे त्याला आनंद तर झालेला आहे परंतु त्याचं इंटेन्शन वेगळं आहे. या अर्थानं त्याला आनंद झालेला आहे की त्याला ती बेल उकडून टाकायची आहे. लोक जे ॲबटला थँक्स मानतात त्याबद्दल त्याला जेलसी होते आहे. आणि म्हणून तो काय करतो आहे की या ठिकाणी ती बेल उकडून टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा या ठिकाणी बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस ही लाईन आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं स्पष्टीकरण त्याचं देऊ शकतो. द सीझन ऑफ स्प्रिंग मेड एव्हरीवन फील हॅपी अँड लाईट हार्टेड. आपल्याला माहिती आहे की वसंत ऋतूमुळे आपल्यालाही आनंद होतो आहे, वातावरण छान असतं. द रोवर वॉज विसलिंग अँड सिंगिंग. तसंच हा जो रोवर आहे, हा जो राल्फ नावाचा जो खलाशी आहे तो सुद्धा या ठिकाणी आनंदी दिसतो आहे. बट धिस जॉयफुल मूड मेड हिम
रेकलेस. हाच मूड त्याला काय करतो की दुष्ट बनवतो आहे. ही वॉन्टेड टू ट्रबल द ॲबट. The abbot had put a bell there as a warning about the Inkscape rock, and that Ralph rashly decided to undo his good work. तो त्यानं केलेलं चांगलं काम विध्वंस करण्याचं सोचतो, म्हणजे त्याला सुचतं आहे. The rower was jealous of the abbot, who was blessed by grateful sailors. जे खलाशी त्याला कृतज्ञता व्यक्त करतात, आशीर्वाद देतात, त्याबद्दल ह्या रोवरला काय होत आहे की राल्फला जेलसी होते आहे. ही वॉन्टेड टू ट्रबल द ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक. आणि त्याला वाटतं की आपण ही बेल काढून टाकल्यानंतर ॲबटनं चांगली केलेली गोष्ट आपण विध्वंस करू शकतो, हा त्याच्या मनामध्ये विचार आलेला आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट समजा. हिज आय वॉज ऑन द इन्स्केप फ्लोट. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inkscape rock, and I shall flog the abbot of Aberbrothock. Flog, PLAGUE, flog means cause pain or trouble. तो म्हणतो की मला ह्या ॲबटला की ट्रबल द्यायचा आहे, त्याला त्रास द्यायचा आहे. कोथ मीन्स सेड, म्हणणे असा अर्थ घ्यायचा आहे. ही सेड इथं रचना केली की कोद ही मीन्स ही सेड, आपण रेग्युलर जसं बोलतो तसं. आणि मग हा जो राल्फ आहे, राल्फ द रोवर आहे, त्याला ती पदवी दिलेली आहे कारण तो लूटमार करतो आहे. भरपूर त्यानं जहाजं लुटलेली आहेत आणि भरपूर तो बलाढ्य सामर्थ्यवान झालेला आहे, म्हणून त्याला राल्फ द रोवर ही पदवी दिलेली आहे. त्याच्या कामामुळं नाही तर त्यानं लूटमार केलेला आहे, तो बलाढ्य शक्ती झालेला आहे, म्हणून त्याला लोक सर म्हणतात किंवा राल्फ द सेलर अशी त्याला पदवी दिलेली आहे. आणि मग तो काय करतो बघा. हिज आय वॉज ऑन द इन्स्केप फ्लोट. आणि ती जी त्या खडकावरती जी तरंगणारी जी गोष्ट आहे, त्या दगडाची सूचना देणारी, त्याच्यावरती त्याची नजर पडते. आणि कोद ही माय मेन पुट आऊट द बोट. आणि तो आपल्या लोकांना, आपल्या बोट चालवणाऱ्या लोकांना सूचना करतो की तिकडं आपली बोट घेऊन चला. ही ऑर्डर द बोट टू बी लोअर्ड. म्हणजे आपली जी बोट आहे त्याची गती कमी करण्यासाठी सांगतोय, मंद करण्यासाठी सांगतोय, स्लो घेण्यासाठी सांगतोय. ही ऑर्डर द बोटमॅन टू बी लोअर्ड. हिज मेन रोड ओव्हर टू द बोई. आणि ते जे लोक आहेत ते त्या बोईकडं, त्या ठिकाणी ती जी खून आहे त्या ठिकाणी ती त्यांची जहाज घेऊन जातात. सेड ही, कोद ही मीन्स सेड ही, माय मेन पुट आऊट द बोट. म्हणजे स्लो करायला सांगतो आहे. ही ऑर्डर्ड द बोट टू बी लोअर्ड. हिज मेन रोड ओव्हर टू द बॉय अँड द विकेड राल्फ कट द बेल लूज अँड इट स्लोली सँक इन टू द वॉटर and row me to the Inkscape rock, and I shall flog the abbot of the Aberbrothock. The boat is lowered, the boatmen row, and to the Inkscape rock they go. Sir Ralph bent over from the boat and he cut the bale from the Inkscape float. बघा काय केलेलं आहे त्यानं. जसं त्यानं आपल्या खलाशांना सांगितलं की बोटची गती कमी करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्यावेळेला हा जो राल्फ आहे त्यानं ती जी बेल आहे ती कट केलेली आहे. द बोट इज लोअर्ड, द बोटमेन रो अँड द इन्स्केप रॉक दे गो. जसं ते त्या खडकाजवळ गेले, सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि तो त्या जहाजातून थोडंसं बेंड झालेला आहे, वाकलेला आहे, आणि त्यानं ती बेल जी आहे ती कट केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसतं बघा, जो पिक्चर दिलेला आहे कवितेच्या वरती त्या ठिकाणी दिसतं की तो बेल कट करतो आहे. त्याच्या हातामध्ये असणारे जे सोर्ड आहे, जे हत्यार आहे, त्यानं ते बेल कट करतो आहे. and he cut the bale from the Inkscape float. And last, down sunk the bale with a gurgling sound. Gurgling sound या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच आहे, आपण त्याला अलिटरेशन असंही म्हणू शकतो. साऊंड त्याच्यातून रिपीट झालेला आहे, जी जीचा. डाऊन संक द बेल विथ गर्गलिंग साऊंड. आणि खळखळ असा आवाज करत ती जी बेल आहे ती पाण्यामध्ये पडते. द बबल्स रोज. आणि बुडबुडे उडालेले आहेत. अँड बस्ट अराउंड. समुद्रामधलं पाणी असं विस्कटलेलं आहे. कोथ सर राल्फ. कोथ म्हणजे सेड, आणि तो राल्फ म्हणतो आहे, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक
वोंट ब्लीज द ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक. आणि तो म्हणतो आहे की आता पुन्हा ज्यावेळेला कोण जहाज या ठिकाणी घेऊन येईल ते कुणीही ॲबटला आशीर्वाद देणार नाहीत. म्हणजे त्याची दुष्ट वृत्ती या ठिकाणी आपल्या नजरेस आलेली आहे. He ordered the boatman to be lowered, and that wicked Ralph cut the bell loose and it slowly sank into the water. आणि ती बेल त्या पाण्यामध्ये आवाज करत गेलेली आहे. He was satisfied, आणि तो समाधानी झालेला आहे. He was satisfied that the next ship would be wrecked and the sailors who would sink near the Inchcape Rock. जेव्हा कधी कोण सेलर या दगडापाशी येतील, या खडकाजवळ येतील, would not bless or thank to the abbot. कुणीही ॲबटला आशीर्वाद देणार नाहीत, याच्यावरती त्याला समाधान आहे. म्हणजे त्याची दुष्ट वृत्ती या ठिकाणी जागी झालेली आहे. आणि तो म्हणतो आहे की हा जो दुष्ट राल्फ आहे तो म्हणतो आहे की आता कुणीही या ॲबटचे आभार मानणार नाहीत, आणि याच्यावरती या राल्फला समाधान वाटतं आहे. ही बिकेम सॅटिस्फाईड दॅट नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लीज द ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक. मीन्स नो वन विल ब्लीज द ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक. आणि ह्या ॲबटचं कुणीही आभार आता मानणार नाही, याच्यावरती त्याला समाधान वाटतं आहे. सो डिअर स्टुडंट, अप टू हिअर वी हॅव कम्प्लिटेड दिस पोयम. टुडे वी स्टॉप हिअर. द रिमेनिंग पार्ट ऑफ द पोयम ऑन पेज नंबर 106 we'll see in the next video. Go through the poem again, try to understand the feelings or the story given in this poem, the theme of the poem. एकदा दोनदा ही कविता वाचा आणि कवी रॉबर्ट साऊदी यांनी आपल्याला नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती थोडीशी तुम्ही चर्चा करू शकता. सो टुडे वी स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.